नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी भारतामध्ये सध्या लोकसभा निवडणूक आणि त्या संदर्भात जी काही विविध पक्षांची रचना आहे, विविध पक्षांच्या खेळी आहेत, त्या या ठिकाणी सध्या आपण पाहत आहोत आणि वातावरण सध्या लोकसभा निवडणुकीसाठी तापलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। परंतु स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी या दृष्टिकोनातून जर विचार केला तर लोकसभा निवडणुकी संदर्भात येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे पॉइंट कोणते असतील, कोणत्या पॉइंटच्या आधारावर आपल्याला प्रश्न विचारले जातील, त्या पॉइंटची या ठिकाणी आपण अभ्यास करून व्यवस्थित प्रकारे समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे। यासाठी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तोच प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकसभा म्हणजे काय, लोकसभेची रचना कशा प्रकारे असते, लोकसभेच्या निवडणुका कशा प्रकारे घेतल्या जातात, लोकसभेचे अध्यक्ष कोण आणि कशा प्रकारे निवडले जातात, लोकसभा मतदारसंघ म्हणजे काय, लोकसभेसंदर्भात आपल्या घटनेमध्ये जे काही महत्त्वाचे कलम देण्यात आले आहेत, जे आर्टिकल देण्यात आले आहेत, त्या आर्टिकलची माहिती आणि त्याचबरोबर लोकसभेसंदर्भात मागच्या दिवसामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण घटना दुरुस्त झाल्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेले आहेत, त्या अमेंडमेंटची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर शेवटी UPSC आणि MPSC मध्ये कोणकोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावरही एक थोडासा प्रकाश या ठिकाणी आपण टाकणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी मित्रांनो आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे की लोकसभा म्हणजे काय। तर या ठिकाणी पार्लमेंट ऑफ इंडिया, ज्याला की आपण लोकसभा म्हणतो, लोकसभा ही पार्लमेंट ऑफ इंडिया संसद जी आहे आपली, त्या संसदेचे एक सभागृह आहे। या ठिकाणी जर आपण आपली संसद पाहितली, फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे आपली संसद आहे। या संसदेचे दोन सभागृह आहेत, ज्यामध्ये एक आहे राज्यसभा आणि त्यानंतर नंबर 2 ची आहे या ठिकाणी लोकसभा। तर या ठिकाणी सध्या ज्या काही निवडणुका होत आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत। मग या ठिकाणी जी काही आपली संसद आहे ती द्विसदनी आहे, म्हणजे दोन गृह आहेत, दोन सभागृह आहेत। जसे की आपल्या संसदेचे या ठिकाणी तुम्ही दोन सभागृह पाहू शकताय, एक आहे लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा। या ठिकाणी लोकसभा हे आपल्या संसदेचे पहिले सभागृह आहे, ज्याला की आपण कनिष्ठ सभागृह असे म्हणतो, आणि राज्यसभा या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे, जे की या ठिकाणी आपल्या संसदेचे सभागृह क्रमांक 2 चे आहे। या ठिकाणी लोकसभेमध्ये जे काही प्रतिनिधी निवडून दिले जातात ते या ठिकाणी लोकांचं प्रतिनिधित्व करणारे असतात, जनतेचं प्रतिनिधित्व करणारे असतात, आणि राज्यसभेमध्ये जे काही सदस्य निवडून दिले जातात ते त्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारे असतात। लोकसभेमध्ये जे निवडून आलेले जे काही सदस्य आहेत ते सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराद्वारे निवडून आलेले असतात। सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीचं वय किंवा ज्या भारतीय नागरिकाचं वय 18 वर्ष किंवा यापेक्षा अधिक असेल ती व्यक्ती या ठिकाणी लोकसभेमध्ये त्या लोकसभा सदस्यासाठी या ठिकाणी मतदान करू शकते। तर या ठिकाणी साईडच्या पिक्चरमध्ये पार्लमेंट ऑफ इंडिया तुम्ही पाहू शकताय, आणि त्या ठिकाणी राज्यसभा आणि लोकसभा असे हे दोन सभागृह या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। यामध्ये स्ट्रेंथ जर पाहितली तर लोकसभेमध्ये 250 हे मॅक्झिमम मेंबर्स असतात। यापैकी 12 मेंबर आर नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट आणि नॉट मोर दॅन 28 मेंबर रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज, म्हणजे राज्य आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत यांचे ते प्रतिनिधी असतात। आणि जी काही लोकसभा आहे, लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 145 सदस्य आहेत, ज्यापैकी 530 हे निवडून आलेले आहेत। 2 जे सदस्य आहेत ते अँग्लो इंडियन कम्युनिटी पासून या ठिकाणी राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात, आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणाहून 13 प्रतिनिधी म्हणजे 545 प्रतिनिधी या ठिकाणी लोकसभेमध्ये कार्य करताना आपल्याला दिसतात। तर अशा प्रकारे लोकसभा हे आपल्या संसदेचे एक सभागृह आहे, ज्या ठिकाणी देशाची जी काही ध्येय धोरणे आहेत, देशासंदर्भात जे काही कायदे आहेत ते कायदे पारित करण्याचं कार्य केलं जातं। हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल। या ठिकाणी तुम्हाला लोकसभा म्हणजे काय हे या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे। पुढे जर आपण आलो तर पुढे आपण लोकसभेची रचना पाहूया। लोकसभेची रचना म्हणजे काय, तर लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत, तर जी भारताची लोकसभा आहे या ठिकाणी 552 हे मॅक्झिमम सदस्य असू शकतात, ज्यापैकी 530 सदस्य हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतील,
20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतील आणि 2 सदस्य हे अँग्लो इंडियन समुदायातून राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित केले जातील। हे जे पॉइंट आहे ते ऑलरेडी आपण या ठिकाणी पाहितले आहे। सध्या जर पाहितलं तर लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत, तर सध्या लोकसभेमध्ये 543 सदस्य असलेले आपल्याला दिसतात, ज्यापैकी 530 सदस्य हे राज्याचे प्रतिनिधित्व करतात आणि 13 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करताना या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि 2 सदस्य अँग्लो इंडियन या समुदायापासून या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी हे महत्त्वाचे फॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। एक छोटीशी टिप जी की आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। संविधान दुरुस्ती कायदा 104 जो की 2019 मध्ये करण्यात आला, या कायद्यानुसार लोकसभा सभागृहात अँग्लो इंडियन समुदायाचे जे काही विशेष प्रतिनिधित्व आहे त्या संदर्भात तरतूद पुढे वाढवण्यात आलेली नाहीये। म्हणजे 2020 पर्यंतच या ठिकाणी अँग्लो इंडियन समुदायाचे जे काही विशेष प्रतिनिधित्व आहे ते फक्त 2020 पर्यंत या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेले आहे। तो पॉइंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्या संदर्भात घटना दुरुस्ती जी आहे तीही तुम्हाला 104 या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, नोट डाऊन करून घ्यायची आहे। चलूया पुढे मित्रांनो, या ठिकाणी जी काही लोकसभा आहे त्याची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। लोकसभेमध्ये जे काही 543 सदस्य असतात त्यांना आपण खासदार असे म्हणतो। आमदार, खासदार हा केंद्रीय स्तरावर असतो, आमदार हा राज्य स्तरावर असतो। जो विधानसभेची निवडणूक लढवतो त्याला आपण आमदार म्हणतो आणि जो लोकसभेची निवडणूक लढवतो त्याला आपण खासदार असे म्हणतो। आता हे जे खासदार आहेत कोठून निवडून दिले जातात लोकसभेवर, तर राज्यामधून, केंद्रशासित प्रदेशामधून आणि काही या ठिकाणी नियुक्तीही केलेले असतात। याच्या अगोदर पाहितले राज्यामध्ये आपण 530 खासदारांची निवड करतो, केंद्रशासित प्रदेशातून आपण 13 खासदारांची निवड करतो आणि जे काही नियुक्त आहेत ते आहेत अँग्लो इंडियन समुदायाचे 2 सदस्य, असे एक 543 सदस्य या ठिकाणी लोकसभेवर सध्या कार्यरत असलेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला ॲज अ खासदार म्हणून आपण निवडून दिलं आणि सर्व गोष्टी जर ठीक राहिल्या तर ती व्यक्ती जास्तीत जास्त 5 वर्ष या ठिकाणी ॲज अ खासदार म्हणून ती कार्य करू शकते। 5 वर्षानंतर त्या व्यक्तीला पुन्हा खासदार म्हणून निवडण्यासाठी जनतेमध्ये जावं लागते। जनतेने जर त्यांना मतदान केलं तर ती व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी पुढच्या 5 वर्षासाठी खासदार म्हणून कार्य करू शकते। आणि या ठिकाणी जी काही निवडणूक पद्धती आहे ती निवडणूक पद्धती आहे मताधिकार पद्धती, म्हणजेच जे 18 वर्षाचे व्यक्ती आहे ते या ठिकाणी मतदान करू शकताय। लोकसभेमध्ये जे काही राज्याचं प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व या ठिकाणी जर आपण पाहितलं, राज्यामधील प्रादेशिक मतदारसंघातून लोक थेट सदस्य निवडतात। या ठिकाणी प्रादेशिक मतदारसंघ म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राचा मॅप आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे जिल्हे तुम्ही या सर्कलच्या माध्यमातून फॉर एक्झाम्पल पाहू शकता, ज्यामध्ये बीड असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अशा प्रकारचे हे जिल्हे या ठिकाणी केले जातात किंवा त्याला आपण मतदारसंघ असे म्हणूया। या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पुणे हा मतदारसंघ आहे, या ठिकाणी बीड हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी नागपूर हा मतदारसंघ आहे। पुणे या मतदारसंघामधून काही व्यक्ती फॉर एक्झाम्पल ए, बी, सी आणि डी या व्यक्ती या ठिकाणी खासदारकीसाठी निवडणुकीसाठी या ठिकाणी उभा राहतील। मग या ठिकाणी ए, बी, सी, डी या सदस्यापैकी ज्या व्यक्तीला सर्वाधिक मतदान होईल ती व्यक्ती या ठिकाणी ॲज अ खासदार म्हणून निवडली जाईल आणि या ठिकाणी जो काही जिल्हा आपण ठरवला आहे या जिल्ह्यातून एक खासदार निवड जाईल त्याला आपण त्या ठिकाणी मतदारसंघ असे म्हणतो। आणि या ठिकाणी जी काही जनता आहे ते सरळ या ठिकाणी मतदान करू शकताय। तर अशा प्रकारे प्रादेशिक मतदारसंघातून लोक थेट सदस्य या ठिकाणी लोकसभेवर निवडून देतात, ज्यांना की आपण खासदार असे म्हणतो। सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धती या ठिकाणी वापरली जाते, ज्यामध्ये 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे जे काही भारतीय नागरिक आहेत ते मतदान करू शकतात। तो पॉईंट आपण 2 ते 3 वेळा या ठिकाणी डिस्कस केला आहे। या ठिकाणी महत्त्वाची टिप आहे आपल्यासाठी जी की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायची आहे। जी काही 61वी घटना दुरुस्ती झाली कायदा 1988 मध्ये, या घटना दुरुस्तीनुसार जे काही मतदानाचं वय आहे ते 21 वरून 18 करण्यात आले आहे। हा या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे। यावर क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेला आहे आणि येणाऱ्या काळामध्येही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यासाठी घटना दुरुस्ती 61/1988 वय 21 वरून 18 हे मतदाराचं करण्यात आलं, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जी लोकसभा आहे त्या लोकसभेत केंद्रशासित प्रदेशातून
कशा प्रकारे सदस्य निवडले जातात किंवा केंद्र शासित प्रदेशांना प्रतिनिधित्व कशा प्रकारे दिले जातं हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल। संसदेला केंद्र शासित प्रदेशातून हवे तसे सदस्य निवडण्याचा अधिकार आहे, म्हणजे संसद या ठिकाणी कायदा करेल आणि त्या कायद्यानुसार केंद्र शासित प्रदेशामधून सदस्य नियुक्त करायचे आहेत का त्यांची निवडणूक घ्यायची आहे हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी संसदेला असेल, म्हणजेच आपल्या पार्लमेंटला असेल हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी वापरलं जाणारं जे काही निवडणूक तत्व आहे ते आहे थेट सरळ निवडणूक। या ठिकाणी टिप पुन्हा एकदा आहे जी काय आपल्यासाठी महत्त्वाची आहे। केंद्रशासित प्रदेश लोकसभेसाठी थेट निवडणूक कायदा 1965 पासून लागू करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत थेट निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी हे लोकसभेमध्ये या ठिकाणी निवडून दिले जातात। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। चलूया आपल्या पुढच्या पॉईंटकडे। पुढच्या पॉईंटमध्ये आपण लोकसभेत जे काही नामनिर्देशित सदस्य असतात त्यांना कशा प्रकारे प्रतिनिधित्व भेटतं ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। जे काही अँग्लो इंडियन समुदायातील सदस्य आहेत, जर त्या सदस्यांना पुरेसे प्रतिनिधित्व भेटले नाही तर राष्ट्रपती अँग्लो इंडियन समुदायामधून 2 व्यक्तीचे या ठिकाणी लोकसभेवर नामनिर्देशन करू शकतो किंवा नियुक्ती करू शकतं। टिप 95 जी काय आपली घटनादुरुस्ती कायदा 2009 मध्ये आला, त्याद्वारे अँग्लो इंडियन नामांकित करण्याची जी काय तरतूद आहे ती 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे। 95व्या घटनादुरुस्तीनुसार 2009 मध्ये हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससी साठी महत्त्वाचे जे काही लोकसभेचे जे काही निवडणुकीबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत ते जर पॉईंट पाहितले तर भारताची पहिली लोकसभा जी काही निवडणूक आहे ती 1952 साली झाली, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये एकूण 489 जागावर निवडणूक झाली। या 489 जागापैकी 364 जागावर काँग्रेस या पक्षाला विजय मिळाला होता आणि त्यावेळी पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू हे या ठिकाणी पुढे आलेले आपल्याला दिसतात। 2019 ची जी काही लोकसभा निवडणूक झाली या ठिकाणी ती एकूण 17वी सार्वत्रिक निवडणूक होती लोकसभेची, ज्या ठिकाणी 552 जागासाठी मतदान झालं, ज्यामध्ये 303 जागा या भाजपा या पक्षाने जिंकल्या होत्या। आणि 1952 साली जी काही पहिली लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये 22 महिला खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आल्या होत्या। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। सरळ या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। लोकसभेच्या निवडणुका फर्स्ट पास्ट द पोस्ट इलेक्ट्रोल सिस्टीम वापरून घेतल्या जातात, हे तुम्हालाही माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी फर्स्ट पास्ट द पोस्ट इलेक्ट्रोल सिस्टीम नेमकी काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण पाहूया। फॉर एक्झाम्पल, एक बीड नावाचा हा या ठिकाणी मतदारसंघ आहे। मग या ठिकाणी या बीड नावाच्या मतदारसंघामध्ये एकूण 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, ज्यांचं नाव आहे ए, बी, सी आणि डी। मग या ठिकाणी बीडमध्ये एकूण जी मतदारांची संख्या आहे ती फॉर एक्झाम्पल असं म्हणूया आपण 10 व्यक्ती आहे, ॲज एक्झाम्पल म्हणून आपण घेत आहोत। या 10 व्यक्तीपैकी ए नावाचा जो काही उमेदवार आहे त्या ए नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी 4 लोकांनी मतदान केलं आहे। बी नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी 2 लोकांनी मतदान केले। सी नावाची जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला या ठिकाणी 3 लोकांनी मतदान केले आणि डी नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी केवळ एका व्यक्तीने मतदान केलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सर्वाधिक मतदान या ठिकाणी ए नावाच्या व्यक्तीला भेटलेलं असल्या कारणाने या ठिकाणी खासदार म्हणून ए नावाची व्यक्ती निवडून आली, अशा प्रकारे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून घोषित केलं जातं। आणि अशा प्रकारची काय पद्धती आहे तिला आपण फर्स्ट पास द पोस्ट इलेक्ट्रोल सिस्टीम असं म्हणतो। याच पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणी भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल आहे तो निकाल या ठिकाणी जाहीर केला जातो। पुढे लोकसभेचे जे काही अध्यक्ष असतात त्या अध्यक्षाविषयी जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जे काही लोकसभेमध्ये सध्या 543 सदस्य आहेत, या 543 सदस्यांमधून एका व्यक्तीची लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सभापती म्हणून या ठिकाणी निवड केली जाते। मग या ठिकाणी निवडणूक होईल आणि त्या निवडीच्या माध्यमातून ते सदस्य आपल्यामधूनच एक सदस्य आपल्या सदनाचा अध्यक्ष म्हणून निवडी करील आणि त्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्येच सभागृहाचं कामकाज कार्य करेल। जर ती व्यक्ती गैरहजर असेल तर त्या ठिकाणी त्या सभागृहाचं कार्य होणार नाही।
हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. यूपीसाठी लोकसभा अध्यक्षाबद्दल जे काही महत्त्वाचे फॅक्ट आहे ते फॅक्ट म्हणजे जी पहिली लोकसभा आहे त्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर, जे की 1952 ते 1956 या कार्यकाळामध्ये त्यांनी या ठिकाणी कार्य केलं आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. हेही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. दुसरी जी लोकसभा होती त्याचे अध्यक्ष अनंत सायनम अयंगार हे होते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. 16व्या लोकसभेचे सभापती सुमित्रा महाजन होत्या आणि 17वी लोकसभा म्हणजे सध्याची जी काही लोकसभा आहे याचं लोकसभा अध्यक्षपद ओम बिर्ला यांच्याकडे असलेलं दिसतं. हा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. करंट टॉपिक त्याचबरोबर पहिले लोकसभा गणेश वासुदेव माळवणकर आणि त्यांचा जो काही कार्यकाळ आहे 1952 ते 56 हा कार्यकाळही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. चलूया आपल्या पुढच्या पॉईंटकडे. पुढचा जो मित्रांनो आपला पॉईंट आहे तो आहे लोकसभा मतदारसंघासंदर्भात. याच्या अगोदरही आपण लोकसभा मतदारसंघ म्हणजे काय हे पाहितलंय. या ठिकाणी अशा प्रकारचे मतदारसंघ निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा एक मतदारसंघ, हे असे जे छोटे छोटे बाउंड्री तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय हे आपल्या महाराष्ट्रामधील मतदारसंघ आहेत. मग या मतदारसंघामधून आपण काय करतो, खासदाराची निवड करत असतो. तर या मतदारसंघाचे जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर आपल्या भारतातील सर्वात मोठा मतदारसंघ जर क्षेत्रानुसार पाहितला तर तो आहे लडाख मतदारसंघ आणि क्षेत्रानुसार सर्वात छोटा मतदारसंघ जर पाहितला तर तो आहे चांदनी चौक मतदारसंघ, जो की दिल्ली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. सर्वात मोठा मतदारसंघ मतदारांच्या संख्येनुसार जर पाहितला तर तो आहे मलकाजगिरी, ज्या ठिकाणी 29,53,915 मतदार असलेले आपल्याला दिसतात. आणि सर्वात छोटा मतदारसंघ मतदारानुसार तो आहे लक्षद्वीप. हे जे महत्त्वाचे फॅक्ट आहे ते महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे, माहिती करून घ्यायचे, जे की मित्रांनो या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. चलूया पुढच्या फॅक्टकडे. पुढची जी स्लाइड आहे या स्लाइडमध्ये आपण लोकसभेचे जे काही निवडणूक आहेत त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे कलम आहे त्या कलमाविषयी आपल्याला एक नजर मारावी लागेल. तर या ठिकाणी कलम 326 भाग 15 हे लोकसभेच्या निवडणुका या प्रौढ मताधिकाराच्या आधारावर होतील असे या ठिकाणी या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे ती व्यक्ती या ठिकाणी मतदान करू शकते. कलम 83 सब क्लॉज 2 या ठिकाणी लोकसभेचा जो काही कार्यकाळ आहे तो एकूण 5 वर्षाचा राहील. आणि कलम 75 जर पाहितलं, जे की या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून, ते आहे मंत्रिमंडळ लोकसभेला एकत्रितपणे जबाबदार आहे. म्हणजेच या ठिकाणी जी काही लोकसभा आहे त्या ठिकाणी जे काही मंत्रिमंडळ असतं ते पूर्णच्या पूर्ण लोकसभेला जबाबदार असेल. म्हणजे लोकसभा त्यांना प्रश्न विचारू शकते, त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मंत्रिमंडळाला द्यावीच लागतात. यामुळे कलम 75 हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि शेवटी कलम 324 जर आपण पाहितलं तर या ठिकाणी निवडणूक आयोगाचे लोकसभा निवडणूक संदर्भात जे काही अधिकार आहेत ते अधिकार कोणकोणते आहेत हे या ठिकाणी कलम 324 मध्ये सांगण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे हे एकूण 4 कलम जे की लोकसभेच्या निवडणुका आणि लोकसभेसंदर्भात महत्त्वाचे होते तेही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चलूया पुढच्या स्लाइडकडे. पुढे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला घटना दुरुस्ती ज्या काही लोकसभेसाठी महत्त्वाच्या आहेत त्या घटना दुरुस्तींची या ठिकाणी आपण चर्चा करूया. जी काही दुसरी घटना दुरुस्ती झाली तो कायदा 1952 मध्ये आला होता, ज्याच्या माध्यमातून लोकसभेतील जे काही प्रतिनिधित्वाचे प्रमाण आहे ते या ठिकाणी रिॲडजस्ट करण्यात आले होते. घटना दुरुस्ती 23 1969 मध्ये आली, ज्यानुसार SC आणि ST साठी जागांचं जे काही आरक्षण आहे ते आरक्षण वाढवण्यात आलं आणि लोकसभेत अँग्लो इंडियनसाठी विशेष प्रतिनिधित्व पुढील 10 वर्षाच्या कालावधीसाठी या ठिकाणी वाढवण्यात आलं होतं. 31वी घटना दुरुस्ती 1972 लोकसभेच्या जागांची संख्या 525 वरून 545 पर्यंत वाढवण्यात आली. ही जी घटना दुरुस्ती आहे 31 नंबरची ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, तिला या ठिकाणी तुम्हाला स्टार करून घ्यायचं आहे. घटना दुरुस्ती 41वी ही या ठिकाणी 1976 मध्ये करण्यात आली, तीही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. 2001 पर्यंत 1971च्या जनगणनेच्या आधारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या ज्या काही जागा आहेत त्या निश्चित करण्यात येतील. म्हणजेच लोकसभा आणि राज्य विधानसभेचा जो काही कार्यकाळ आहे
5 वर्षावरून या ठिकाणी 6 वर्षापर्यंतही वाढवण्यात आला होता। घटना दुरुस्ती 41/1976 आपल्यासाठी महत्त्वाची आहे। या घटना दुरुस्तीला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। घटना दुरुस्ती 44 कायदा जो की 1978 मध्ये आला। या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्यसभेचा जो काही मूळ कार्यकाळ आहे तो सुनिश्चित करण्यात आला, म्हणजे तो 6 वरून परत 5 वर्ष करण्यात आला। लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुका विवादावर निर्णय घेण्याचा न्यायालयाचा जो काही अधिकार आहे जो की या ठिकाणी 42व्या घटना दुरुस्तीनुसार काढून घेण्यात आला होता, तो अधिकारही या ठिकाणी पुनर्बहाल करण्यात आला होता। तोही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। घटना दुरुस्ती क्रमांक 45 जी की 1980 मध्ये करण्यात आली, यानुसार SC ST साठी जागांचे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण वाढवले गेले आणि लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनसाठी विशेष प्रतिनिधित्व या ठिकाणी वाढवण्यात आले। तर अशा प्रकारे या ठिकाणी घटना दुरुस्ती 45 आपण पाहितली। घटना दुरुस्ती 51 जर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहितली जी की 1984 साली करण्यात आली, यानुसार मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम मधील ज्या काही अनुसूचित जाती आहेत त्या अनुसूचित जातीसाठी लोकसभेतील जागा राखून किंवा आरक्षित करण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती। घटना दुरुस्ती 61 कायदा 1989 मध्ये आला, ज्यानुसार लोकसभेसाठी मतदारांचे जे काही वय आहे ते 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यात आले। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। घटना दुरुस्ती 62 जी की 1989 मध्ये करण्यात आली, यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जागांचं आरक्षण, लोकसभेत अँग्लो इंडियनसाठी विशेष प्रतिनिधित्वाची जी काही तरतूद आहे त्यामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। घटना दुरुस्ती 79 जी की 1999 साली करण्यात आली, यानुसार अनुसूचित जाती जमातीसाठी जागाचे आरक्षण वाढवले गेले आणि लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनसाठी विशेष प्रतिनिधित्व पुढे आणखी ते वाढवण्यात आले होते। घटना दुरुस्ती क्रमांक 84 जी की 2001 मध्ये करण्यात आली, लोकसभेमधील जागाच्या पुनर्संयोजनावर जी काही बंदी आहे ती 25 वर्षासाठी या ठिकाणी निर्माण करण्यात आली, म्हणजे 2026 पर्यंत या ठिकाणी लोकसभेमध्ये ज्या काही जागा आहेत त्या वाढवल्याही जाणार नाहीत किंवा कमीही केले जाणार नाहीत। हे या ठिकाणी 84वी घटना दुरुस्ती 2001 मध्ये ठरवण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात कायदाही या ठिकाणी करण्यात आलेला होता। घटना दुरुस्ती कायदा 91 जो की 2003 मध्ये करण्यात आला, त्या संदर्भात कलम 75 सब क्लॉज 1A केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानासह एकूण मंत्र्यांची जी काही संख्या असेल ती लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15% जास्त नसावी, म्हणजे जे काही मंत्रिमंडळ आहे ते एकूण लोकसभेची जी काही संख्या आहे सदस्यांची त्या संख्येच्या 15% अधिक नसावं, अशी ही तरतूद 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आली होती। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। 95वी घटना दुरुस्ती या ठिकाणी 2009 मध्ये जी करण्यात आली 95वी घटना दुरुस्ती, त्यानुसार कलम 334 अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी जागांचं आरक्षण लोकसभेत अँग्लो इंडियन विशेष प्रतिनिधित्व पुढील 10 वर्षासाठी या ठिकाणी वाढवण्यात आले, म्हणजे पुढे 2020 पर्यंत ते वाढवण्यात आले होते। तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या काही महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहेत त्या घटना दुरुस्ती या ठिकाणी मित्रांनो आपण पाहितल्या। या ठिकाणी UPSC कडून आणि MPSC कडून प्रामुख्याने लोकसभेसंदर्भात कोणकोणत्या पॉईंटवर सर्वाधिक वेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण घेतले आहेत। या ठिकाणी लोकसभेत नोटा कधी लागू करण्यात आला हा पॉईंट आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2014 मध्ये जेव्हा 16व्या लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या तेव्हा या ठिकाणी नोटा हा पॉईंट त्या ठिकाणी लागू करण्यात आला। लोकसभेत वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलर ज्याला की आपण VVPAT म्हणतो ते कधी लागू करण्यात आलं असा जर प्रश्न विचारला तर 2013 मध्ये आणि त्याचबरोबर 2014च्या निवडणुकामध्ये ज्या 543 जागांसाठी मतदान झालं त्यापैकी 8 जागांमध्ये या ठिकाणी VVPAT या पद्धतीचा वापर करण्यात आला, म्हणजे जे काही आपण वोटिंग मशीन आहे ती वोटिंग मशीन म्हणजे या ठिकाणी VVPAT आपण म्हणतो। आणि सर्वप्रथम वापर कोणत्या राज्यामध्ये असा जर प्रश्न आला तर नागालँडमधील कोणत्या ठिकाणी
तर नोक्सेन या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा सर्वप्रथम वापर 2013 मध्ये करण्यात आला होता। हा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। किंवा कोणत्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वप्रथम व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला, तर 2014च्या जे काही लोकसभा निवडणूक आहे त्या ठिकाणी एकूण 8 मतदारसंघामध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता। हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पुढचा पॉईंट, लोकसभेत किती विभाग संबंधित स्थायी समित्या आहेत, तर या ठिकाणी लोकसभेमध्ये विभागासंबंधित एकूण 16 स्थायी समित्या आहेत, तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। लोकसभेसंदर्भातील जे काही मनी विधेयक आहे किंवा जे काही वित्त विधेयक आहे, हे वित्त विधेयक आहे का सर्वसामान्य विधेयक आहे हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी लोकसभा अध्यक्षांना असतो, राज्यसभेच्या अध्यक्षांना तो नसतो। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। आणि लोकसभेचा नेता कोण असतो, जर पंतप्रधान हा लोकसभा सभागृहाचा सदस्य असेल तर या ठिकाणी पंतप्रधान हे लोकसभेचे नेते असतील। हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। लोकसभा सदस्य होण्यासाठी पात्रता काय आहे यावर जर प्रकाश टाकला तर ती व्यक्ती सर्वप्रथम भारतीय नागरिक असली पाहिजे, त्या व्यक्तीचं वय वर्ष 25 पूर्ण झालेलं पाहिजे आणि त्या मतदारसंघामध्ये ती व्यक्ती नोंदणीकृत मतदार असणं आवश्यक आहे। म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदार म्हणून नोंदणी करावी लागते, तशा प्रकारची जी काही नोंदणी आहे ती या ठिकाणी मतदारसंघामध्ये झालेली पाहिजे। ती व्यक्ती या ठिकाणी लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असते। त्याचबरोबर जर ती व्यक्ती SC ST साठी आरक्षित जागावर निवडणूक लढवणार असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडे SC ST समुदायाचं जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती SC ST साठी आरक्षित जागामधून या ठिकाणी निवडणूक लढू शकते। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये लोकसभा निवडणूक जी आहे त्यावर आधारित जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्यावर आपण या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।